विषय पाडे वश्य केला आहे की माझा सांगायला लागला पोपट बोलायला पटापटा पटापटा काय आपल्या चुका सगळ्या दाखवून जाते तो. थोडं डोळ्यातून पाणी गाळलं थोडंसं तोंड वाकडे करून बसलं की सगळं आपलं माफ होते का नाही. तसंच म्हणते माफ झालं. आता मी एक कुडं ऐकले काय सांगावं तुम्हाला. तुमच्याच आईनं पुढे केलं ती माझ्या पुढं आलं आणि आपल्या गावात आलाय जालिंदरनाथ आहे का नाही. असं ती मी माझ्या कानानं ऐकले. याच्यासाठीच मला भीती वाटत होती तो मला सांगायचं. पण तुमच्याकडनं वचन घेतलेलं आहे. हे सगळं कुडं आपल्या वाड्यात शिजायला लागलंय. कुठं शिजायला लागलंय. या वाड्यात शिजायला. त्या वाड्यात नाही बघायचं. याच वाड्यात सगळं शिजत आहे आणि याच्यातलं निघालं पाहिजे. आता हे आपल्या घरामध्ये घाला. तो कोण आलेला आहे. तो नाथ जालिंदर आलेला आहे. तुमचा वयाचा संदर्भ विरला विषय कंदर्प तेने करुणी बुद्धी कुरुप तिने वाढली आहे. आता तुमच्याच आईनं तुमच्यावर काय केले. कुरूप बुद्धी तयार केली गेलेली. कारण तुम्हाला इथून काढायचंय. ती लागली ना आधी त्याच्या आहे का नाही. आपल्या ते म्हणतात का नाही म्हातारे आमचे लय पोते लागले लय महादेवाच्या मंदिरात. आपण तसं म्हणतो ना म्हणतो का नाही. हिला पायानं छला येणा गेला हिला लय नाद लागलाय. तसं हे झाले महिनावती त्या जालिंदरनाथाच्या आणि हे सगळं कुड रचलंय तुमच्या विषयी लोमावंती बोलतीये. अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योग्याचा मग तीर्थाटनी योग तुमचा बोलवावे तुम्हा ते. असं झालेलं आहे कारण तुमच्याच आईने काय केलं. त्या जालिंदरनाथाचा योग तुम्हाला द्यायचा. तुम्हाला जोगी करायचंय. ते वेश द्यायचे आणि तुम्हाला इथून कुठं तपश्चर्याला पाठवायचे किंवा वनवासाला पाठवायचं. असं हे आपल्या घरामध्ये घडलं गेलेलं आहे. तुम्ही गेल्या तपा कारण दूरदेशी विदेशा कारण मग जालिंद्रा प्रति अनुना राज्यासनी एवढं मोठं कुडे रचलंय तुमच्या आईनं. आई सांगितले की आपल्या गावात घरात आपल्या कुडं आलंय. त्याने मला त्याची भीती वाटू लागली. तुम्हाला जोग द्यायचा आहे. देशांतरी किंवा कुठं तपाला जाताल तुम्ही बाहेर गेले की लगेच ती काय करणार त्या जालिंदरनाथाला आणणार आहे. असं मी आपल्या राज्यामध्ये ऐकलंय. आईचे प्रकरणी स्थिती श्रुत माते झाले अम्मा प्रति परी आमुचे सौभाग्य नीती भाग्यार्क दिव्य झाले. आता हे आम्ही सहज ऐकलंय आहे का नाही. पण आमचं सौभाग्य कसं उत्तम आहे. तुम्ही आमचं सौभाग्य आहे ना आहे का नाही. त्याच नीती म्हणून तुम्हाला सांगावं वाटलं. सहज आमच्या कानावर पडलं. पण कान देऊन ऐकत होती ना. कशी ऐकत होती होई आहे का नाही. कानाच्या आड ऐकायचे पण ऐकले तर स्वतःच्याच कानावर. पण कुणावर आळ घातलाय. मग बघा या देहबुद्धीचे बेकार किती डेंजर आहेत. कर्म आपण करतोय पण दोष दुसऱ्याला देतोय. असं हे सगळं लुमावंतीने कुणाला सांगितलेलं आहे. गोपीचंद राजाला सांगितलंय. पण माईने कुणाला सांगितलं पुत्राला सांगितलं होतं. तेव्हा होते कधी ऐकायला. मग आपल्याला बी माहिती असते की कुठली गोष्ट आपण लगेच कुणावर बी ताव काढाय मोकळे तर मग त्याचा शानिशा करता आली पाहिजे. असं हे करणार आहे. कारण तुम्हाला तपाचरणाला पाठवणार आहे. नंतर जालिंदरनाथाला इथं घेऊन येणार आहे. आमचे कुमकुम होते दृष्टी आले या परी तुम्हाला पाळ वाईट बरे विलोका. वाईट बरे विलोक. आमचं कुमकुम आमचं सौभाग्य थोर होतं सबळ होतं म्हणून हे आम्हाला आलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगू लागले. तर मग तुम्ही आता जोग बी काही घेऊ नका. तुम्ही कुठं काय जाऊ नका. आमच्या लय हाल होते का नाही. कोण आणून देणार आम्हाला काही कपडे बिबडे सांभाळ कोण करणार आहे. आमचं सौभाग्य आहे. आपलं सौभाग्य कळलं पाहिजे. तो भगवंत अंतःकरणामध्ये वास्तव्याला आहे म्हणून सौभाग्य आहे आपल्याला. कळते ना तुम्हाला आहे का नाही. नवरा कुठपर्यंत आहे. हे नवरा आतला नवरा आपल्या जोपर्यंत सांगतो का तो सगळं दिसतंय आपल्याला. ते निघून गेला की आपला नवरा असून हे नाशिवंत हे जाणार सकळ वेचितो काळ निरंतर. मग आमचं सौभाग्य काय होतं सबल होतं अशी मानते गोपीचंद राजाला बोलते आहे. कोणीची वार्ता उचंबळला क्रोधानळाच्या माता मग अनर्था नळांच्या शाखा दाविता भयंकर रूपी झाला. भयंकर रूपी झाला अशी ही लोमावंतीने सगळी चाडेगुजी सांगितले गेल्यानंतर एवढा राग गोपीचंद राजाला आलेला आहे. कारण आता त्या जालिंदरनाथाचं काय करायचं आहे का नाही. कधी होतं गुन्हा करणारा वेगळा शिक्षा दुसऱ्यालाच आहे का नाही. चोर चोरी करून जातो आणि जो गेला शिक्षा आहे. असा राग गोपीचंद्राला. काय करतो गोपीचंद राजा मग तो क्रोध नवदने वाणी प्रत्यक्षाला ओढवान अग्नी नाथ जालिंदर समुद्र पाणी प्राचावया. एवढा राग आलेला गोपीचंद राजाला मुखाने काही बोललं पण डोळ्यामधून त्याचा क्रोध दिसू लागलेला आहे. आता हे जल एवढं जरी समुद्र रूपी कोण जालिंदरनाथ आहे आणि त्यांना प्राशन करण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी एवढा क्रोध या गोपीचंद राजाला आलेला आहे. गती बाहेर जाय तो द्रौपदी मंत्री बोलावणी सेवका ती जालिंदरा पोहोचला.
आता हे तिथून तसाच उठला लोमवंतीने तेवढे सांगितलेले तुम्हाला असं असं करणार आहे तर डायरेक्ट उठला आणि प्रधानाला मंत्र्याला बोलवलं आणि जालिंदर कुठे बसला अशी आज्ञा गोपीचंद राजाने केलेली आहे. नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटी. आता गोपीचंद राजाने बघा त्या प्रधानाला सांगितलं कामाटी घ्या आणि आपल्या घोड्याची लीद उखंडा पडलाय ना त्या जालिंदर नाथाला त्याच्या गर्तेमध्ये घाला आज्ञा केली गेलेली आहे. अश्वलीत नगनती देते सर्वत्र पडली होती ती लोटुनी गर्तेवरती नाथ जती बुजविला. आता त्या अश्वाची लीद एवढी अगणित अशी पडली गेलेली होती. आता किती घोडे असणारे तो राजेंद्राचं पद त्याला एवढं सामर्थ्य त्याच्याकडे होता. मग त्या गर्तेमध्ये जालिंदर नाथाला या गोपीचंद राजाच्या आज्ञेने त्या मंत्र्याने कामाटीच्या रूपाने काय केले त्या जालिंदर नाथाला त्या गर्तेमध्ये पुरला गेलेला आहे. गुप्त करुणी प्रकरण राव सेवी आपले स्थान पैसे विका देवी सांगणा मात बोलू नका की. आता हे गोपीचंद राजाने सगळे कार्य केले जसे कोणाला काही माहिती नाही आणि परिचारिकेला सांगितलं हे कोणाला खबर सांगायची नाही. कळलं सुद्धा नाही पाहिजे आपल्या दोघातच. कोणाच्या दोघात? दुसऱ्याला अजिबात सांगायचं. आत्मबुद्धी आणि आत्मा देहबुद्धीकडे जाऊ द्यायचं नाही. देहबुद्धीकडे गेलं की पसरल्याशिवाय राहत नाहीये असं त्या परिचारिकेला सांगून ठेवलं गेलेलं आहे. त्यांचे करीन सपाट यमलोकी. गोपीचंद राजाने सांगितलं जरी चुकून कुठं सांगितलं ते जर मला ऐकायला आलं त्याला यमाचंच घर आहे. कुठं? त्याची ड्युटी हिथं परत तुम्ही राज्यात दिसणारच नाही अशी धमकी कुणाला दिलेली त्या परिचारिकेला त्या राज्यातल्या सगळ्या लोकांना गोपीचंद राजाने दिले गेलेले आहे. कुणी भयंकर वार्ता दर्पसिय तो योजुणी माता रागेला परिसेवक चित्ता दुसदुसी मिरवित. आता एवढ्या राजाने सांगितलं त्या राजाच्या शब्दाचा दडपण या कोणाला सेवकावर आलेला होता. बोलावा तर कसं म्हणजे एवढा राजा कधीच तापला नव्हता एवढा कधीच रागावला नव्हता एवढा रागाला भयानक रूप झालेला आहे अशी या सेवकांना धुकधुकी लागलेली आहे. चुके प्रकरणी मध्ये आम्ही लालणी म्हणून जनी अर्कोदयी पहिला स्वामी मनती उठवली गेला. आता हे मध्यरात्री काम केलं नाही का नाही अर्ध्या रात्र काय माहिती कोणाला. मग सकाळ उजळलं म्हणते स्वामी कुठे गेले महाराज कुठे गेले ते म्हणजे गेले असेल दुसऱ्या गावाला आहे का नाही. करणारा कसा करतोय कुणाला माहित नसताना सगळ्या गोष्टी करतो नाही का नाही. पण आत्मा आपल्याकडे बघत असतो का नाही. देव बघतो का नाही आपल्याला. आपण किती बी चोऱ्या करा किती बी खोटं बोला देव साक्षी देतोय. मग आता सकाळ झाल्यानंतर सगळे लोक म्हणाले स्वामी कुठे गेले स्वामी कुठे गेले. त्यातले आपल्यासारखे शहाणे म्हणले बाबा गेले असते ना आता दुसऱ्या गावाला कवरी तर राहते. एक म्हणती त्याचे ते काय सोयीचे बसावे वाटे हा ग्राम नव्हे आणि कराय ग्राम वस्ती विरा. आता बोलू लागले लोक आता त्यांचं काय बाबा एका दिवशी इथं कुठे त्या सोयीची नाही दुसऱ्या गावाला झाले तिकडे राहते ना असे सगळेचे सगळे लोक त्या कुठे हेल्ला पट्टणाच्या ठिकाणी सगळीकडे चर्चा होऊ लागलेली आहे. बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगाला गुणी की जालिंदर गेला एक दुडी मही भ्रमण करावया. सगळे नाही केले ना अगोदरच्या 4 वेळा सांगितलं गोपीचंद राजाने हे कोणाला वार्ता करता कामा नाही. आता हे जनवदंता होता जो जालिंदर नाथ दिले ते कुठं आता दिसत नाही तर हे वार्ता गेली अख्या हेल्ला पट्टणामध्ये कळलं गेलं. आता ते आपल्याकडे जोगी आला जालिंदर नाथ आले होते ते निघून गेलेले. काय झालंय पुढं ऐशी वार्ता नगर लोकी उठली आहे कुणी परिचारिकी त्या जाऊनी सद्विवेकी मैनावतीची सांगती. आता ही सगळी वार्ता भा म्हणता अख्ख्या जाना गावामध्ये पसरली गेली आणि तिथलीच परिचारिका मैनावतीला सांगितले जालिंदर नाथ निघून गेलेले आहे. महाराज आपला गुरु वस्तू फळांचा कल्पतरू उठून गेला कोठे गुरु मही भ्रमण करा. आता परिचारिकेने मैनावतीला सांगितलं आपला जो गुरु आता मोक्ष फळ देणारा होता आपल्या पण तो आता कुठं दूर देशाला निघून गेलेला आहे असं हे परिचारिकेने मैनावतीला सांगितलं गेलेलं आहे. मैनावती संतोषी परमचित्ती म्हणे मम सुतांचे देवा प्रती लाभ नाही. एवढ्या परिचारिकेने सांगितलं तेवढा मैनावतीच्या अंतःकरणामध्ये दुःख वाटू लागलेलं आहे कारण माझ्या पुत्राच्या भाग्यामध्ये अमर पद नाहीये. दुःख झालं खिन्न
वाटू लागलेला आहे. कारण निरोप काढला, कारण याच्यासाठी जे केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण जालिंदर नातं जिथं नाही आता निघून गेले. मग माझ्या पुत्राचं कशा शोक कुणाला मैनावतीला लागलेला आहे. ऐसे म्हणून संकोचित नेत्री प्रेमाळू डाळीत एकीकडे जालिंद्रनाथ कैसे स्थिती राहिला. आता हे मैनावतीला कळल्यानंतर बघा आता दुःख झालेलं आहे आणि प्रेम असो किंवा दुःख असो डोळ्यामधून वाहू लागले कोणाच्या मैनावतीने. इकडं आता जालिंद्रनाथ कुठं करते म्हणजे इकडे काय करतात आता भक्त आहे किंवा भगवंत आहे आणि त्या भगवंतावर कृपा दोषी. जसं कासवाना बघा भगवंताने कासवाला जन्माला तर घातलंय, पिल्ल पण होता पण दूध पाजवायची व्यवस्था केलेली नाही कारण दृष्टीनं होत आहे. तसं आपण जर गुरु केला, आपण जर दीक्षा घेतली, आपण जर भगवंताची भक्ती करत असं भगवंताची दृष्टी आपल्यावर हमखास असते. मग इकडे जालिंद्रनाथ काय करतात, अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ पार आणि शत्रू मित्र पाहणार एकरूपी समत्वे. एकरूपी समत्वे आहे का नाही. कसा शत्रू मित्र लोभ पाळणारा प्रेम करणारा असा सगळ्यांतला समान असणारा तो कोण होते, जालिंद्रनाथ होते. आता हे दुःख कुणाला वाटू लागलंय मैनावतीला आहे का नाही. कुणाला वाटतंय कारण गेला कुठे, कारण दास लागलेला आहे. गुरु सच्चा म्हणजे दोन्ही एकच झालेले आहेत. आता त्याच्यात मध्ये भेदच राहिलेला नाहीये. कारण जे भविष्यही जाणणार आहे, आयुष्यही जाणणार आहे, कल्याणही जाणार आहे आणि शिष्याचंही संगोपन करणार आहे. आपण जर देवाकडे गेलो तर देव पाहावयाशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलं अशी मैनावतीची अवस्था झालेली. म्हणून ग्रंथकाराने सांगितलंय इकडे दुःख कोणाला मैनावतीला झालंय पण इकडे जालिंद्रनाथ काय करू लागलेले आहे. तरी परमप्रतापी वा सर्वणी क्षणे टाकील ब्रह्मांड जागणे तो भद्रजांची पर्यास करणे तुष्ट केला राहिला. तुष्ट केला राहील आहे का नाही. जसं बघा आता आकाश आपल्या सूर्य कुठं आला उघडल्यानंतर अंधार सगळा नाहीसा होतोय, असं हे ब्रह्मांड जाळण्याची ताकद कोणाकडे आहे, त्या भगवंताकडे. मग आपल्या इथे हातलं जर अज्ञान जाळायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि हे जर केलं तर आपले हे देहातले क्लेश नाहीसे झाले. शिवरात असा तो कोण भगवंत आहे. जो द्वंद्वादित मूर्तिमंत दंबरहित स्वरूपी मिरवत निसंग ममता विरहित कार्याकार जाणोनी. कार्याकार जाणोनी. आता सूर्य उगवायचं कारण त्याचं ते आपला जन्म होता जे जे दिनचर्या आहे ते चालवण्यासाठी. तसंच गुरु आपल्याला भेटल्यानंतर आपले जे बिघडलेले काम आहेत ते सुधारले जाता येतं. मग असं त्याच्या संगती आला पाहिजे. असा हा द्वैत घालवणारा, आपल्या देहातले क्लेश घालवणारा असा तो ज्ञान सूर्य म्हणजे कोण, जालिंद्रनाथ आहे. असो करते माझे नाथ वज्रासनाते घालुणी घालते आकाशास्त्र प्रेरुणी होते स्वस्थ चित्ती. आता जालिंद्रनाथाने वज्रास्त्राचा प्रयोग केला गेलेला आहे. ऐका सगळीकडे सभोवती टाकलेलं वरून आकाश तत्वाचा त्याही मंत्राचा प्रयोग केला आणि त्याच्यामध्ये स्वस्थ चित्तामध्ये कसं देवाला कुठले काळजी आहे का ना, आपल्याला काळजी आहे का नाही. आपल्याला मरावं लागतंय, वाचावं लागतंय, फलाना करावं लागतंय, बिस्ताना होता तुम्हाला काय आहे चिंता. हे दुकान काय ते दुकान, हे घर काय दुसरं घर. तसे निवांत कोण जालिंद्रनाथ त्या गर्तेमध्ये बघा समाधी अवस्थेमध्ये किंवा चिंतन असं निवांत बसले गेलेले आहे. आकाशास्त्राचा भोवते लिद विरवेश भोवते या परी आकाशास्त्र माता वज्रास्त्र. आकाशास्त्रावर वज्रास्त्राची स्थापना केली गेलेली आहे. आकाश तत्व कुठं वर आहे त्याच्यावरील लिद आहे आणि वज्रास्त्र आपल्या माथ्यावरती कोणी केलेले, जालिंद्रनाथाने निर्माण केले गेले आहे. करुणी अदरस्थळी लिद बिरविली आहे श्री इकडे अंतपुरी जनवार्ता समजली. आता इकडे निवांत लिदी पुरलं कोणाला माहितीये, गोपीचंद्राजाला माहितीये. कामाट्याला माहिती लिदी मध्ये कोणाला टाकलंय, जालिंद्रनाथ टाकलंय. पण तेच अगोदरच कवच करून ठेवलं ना. भक्तीचं कवच आहे, ज्ञानाचं कवच आहे, सामर्थ्याचं कवच आहे. हे अशी वार्ता कुठं कळली, इकडे राजमहालामध्ये वार्ता कळली. काय घडलंय, नाथ जालिंदर गेला निवडा मग सकळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले मनती निदान येऊन पौढ्या शेजेशी. आता ही राजमहालामध्ये बातमी कळली गेली, जालिंद्रनाथ निघून गेला. यांना माहितीच होतं आता गेले. मग आनंद वाटू लागला, निज पोहडले सुखाने आहे का नाही. आपल्या परमार्थामध्ये झोप येते का नाही, जागेवर बसल्या बसल्या घरी झोप येत नाही आपल्याला, पण इथं झोप आल्याशिवाय राहत नाही. अशा सगळ्या 1800 झोपल्या की निवान आहे का. नवेदा भक्ती आलं 1800 बायका होते ना कोणाला, गोपीचंद्राजाला नवेदा भक्ती ना.
नवविध भक्ती जर असली तर निवांत झोपायला शिवरात नाही. किती बी टेन्शन असू द्या, पोतीला आलं का नाही झोपायला शिवरात नाही. किती बी काम करू द्या तुम्ही, आणि किती बी आळस आलेला असू द्या, आणि किती बी मनात चिंता असू द्या, इथं झोपल्याशिवाय राहत नाही माणूस. ही जागाच अशी आहे. अशी राजमहालामध्ये खबर कळली, सगळ्याच्या सगळ्या निवांत आनंदाने झोपल्या गेलेल्या आहे. यापरी पुढे सुरस दुंडी सूत सांगेल श्रोतियाच, तरी सर्व श्रोती टाकून याच अवधान द्यावे. आता धोंडी आपल्याला हे कवी सांगलेलं आजच्या पेक्षा उद्याच्या आधी तर लय गोड आहे. उद्या तर आळसच करू नका, झोपान जांभळी आलीच नका. एवढी गोड अशी रसाळ कथा कधी उद्याच्या अध्यायामध्ये आहे. किती गोड आहे त्याची गोडी सांगता येत नाही, एवढी गोड कथा आहे. मग श्रोत्याने काय करावा, आळस सांडावा, आळसाला जवळ येऊ देऊ नये, है का नाही. अरे 5 पक्वांनाच अन्न खायचे ना आपल्याला, आणि म्हणून हे 5 ज्ञानेंद्रियाने 5 कर्मेंद्रिय सज्ज असले पाहिजे. एवढा गोड असा उद्याचा प्रसाद आहे. मालोदुंडी नररी वंशी कथावदे नवरसी, परिवारंवार श्रोत्याची कृपावधान मागत. आता सदा कुणाला, श्रोत्यांना, त्याच्या आतले श्रोते, आपल्याला नाही मागत, आपल्यासारखे आळशी त्याच्याकडे ठिकाणं पडलेले आहेत. आतले श्रोते येत, श्रोते पुसते कोण ग्रंथ काय बोलले जी येतं श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. विनंती आपल्याला आहे की जेणेकरून माझ्याकडनं हे विकार घडता कामा नये. भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुम्ही व्यथा आणता कामा नये. वारंवार नरहरी मालो वंशी, आहे का नाही. मग तोच वारणार आहे, आणि त्यालाच आपण शरण गेलं पाहिजे, असं हे विनंती करू लागलेले आहेत. भक्ती कथाचा संमत गोरश घ्यावे तुम्ही आगार, सदा परिसोत भाविक चतुर चतुर्दशाध्याय गोडा. कुंडली